मोठी बातमी येते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ते भेट घेण्याची शक्यता आहे। गुरुवारी बिहार मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत। एकनाथ शिंदे उद्या पाटणा शहरात बिहार राज्य मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील। सध्या ते दिल्लीला गेलेले आहेत। एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। एकनाथ शिंदे नाराज असल्याचं देखील बोललं जातंय आणि भाजप आणि शिवसेनेमध्ये असलेल्या अंतर्गत कुरबुरी अस्वस्थता काल चव्हाट्यावर देखील आलेली होती आणि ही तशा पद्धतीने येऊ नये आणि असा तणाव राहू नये यासाठी बैठक देखील पार पडली होती। आणखी माहिती याबद्दल घेऊयात आपली प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणेकडून। ज्योत्स्ना, अगदी बरोबर आहे सौरभ, आपण बघतोय की एनडीए सरकार जे आहे बिहारमध्ये मोठ्या मतांनी निवडून आलेलं आहे आणि आता त्यांचा मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा जो सोहळा जो कार्यक्रम होणार आहे तो सुद्धा खूप मोठा कार्यक्रम होणार आहे आणि याच कार्यक्रमाच्या निमित्ताने जे आहे ते राज्यभरातले जे काही एनडीएचे अलायन्स आहेत त्यांच्या अलायन्स पार्टी जे आहेत त्यातले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या जे आहेत ते बिहार सरकारकडनं आणि भाजप सरकारकडनं जे आहे ते एक निमंत्रण देण्यात आलेलं आहे आणि याच निमंत्रण घेऊन जे आहे मुख्यमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे जे आहे ते आज दिल्लीसाठी रवाना होतील आणि तिथे ते केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतील आणि उद्या जो बिहारचा मंत्रिमंडळ आणि एकूणच बिहारच्या मुख्यमंत्र्यांचा जो शपथविधी होईल त्यासाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा हजर असतील आणि त्यासाठी जे आहे ते एकनाथ शिंदे आज मुंबईहून जे आहे ते दिल्लीसाठी रवाना होत आहे। ज्योत्स्ना, राज्यात एकनाथ शिंदे नाराज असलं की ते बऱ्याचदा दिल्लीला जातात, अमित शहांची भेट घेतात, अशा चर्चा होत असतात। तर काल सुद्धा महायुतीत अशाच पद्धतीचं नाराजी नाट्य बघायला मिळालं होतं आणि ते उघड उघड सगळ्या महाराष्ट्राने बघितलं। तर ती पार्श्वभूमी त्यांच्या दिल्ली दौऱ्याला असू शकते का? अगदी बरोबर आहे। आपण बघितलं की महाराष्ट्र भाजपवरती जे आहे ते एकूण शिंदे शिवसेना आणि त्यांचे मंत्री जे आहेत ते नाराज आहे। मात्र दुसरीकडे जेव्हा जेव्हा महाराष्ट्र सरकारवरती किंवा महाराष्ट्र भाजपच्या मंत्रिमंडळावरती ज्यावेळेस शिंदे शिवसेना हे नाराज असतात तेव्हा ते थेट जे आहे ते दिल्लीला भेटीगाठी घेत असतात आणि याच निमित्ताने म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नक्कीच जी आहे ती या विषयावरती सुद्धा चर्चा होईल। कारण कॅबिनेट बैठकीला जर जे आहे ते सुद्धा जर शिंदेचे मंत्री जात नसतील तर मात्र आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका असो किंवा एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो त्या निवडणुकांच्या बाबतीत जे आहे ते महायुतीमध्ये कुठेतरी फूट पाहायला निवडणुकीच्या आधी कुठेतरी फूट पाहायला मिळू नये आणि महायुती जी आहे ती येणाऱ्या निवडणुकांमध्ये जे आहे ते एकत्रच निवडणूक लढवणार आणि खास करून मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका जेवढ्या काही महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकांमध्ये महायुती एकजुटीनं निवडणुकांसाठी जे आहे ते सामोरं जाणार का यावरती कालच्या कॅबिनेटमध्ये जे शिंदेचे मंत्री अनुपस्थित राहिले त्यावरून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। दुसरीकडे आपल्याला माहिती आहे सौरभ की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्या वेळेस मुंबईला आले होते त्यावेळेस त्यांनी जे आहे ते महायुतीच्या एकोप्याचा नारा दिला होता। ते नेहमीच म्हणाले होते की पहिलं हे सरकार जे आहे 2 इंजिनवर चालू होतं, आता 3 इंजिनवर चालू आहे, महायुतीमध्ये एकोपा आहे असं अमित शहा यांच्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेल्या भाषणामध्ये आपण अनेकदा पाहिलेलं आहे। आणि मात्र महाराष्ट्र भाजप सरकार शिंदेच्या शिवसेनेला डावलत आहे का अशा प्रकारचा एक नाराजीचा सूर आपण काल पण बघितला आणि त्याच संदर्भात जे आहे ते शिंदेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर जे आहे त्यांची नाराजगी बोलून सुद्धा दाखवली आणि या संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये जे आहे कालची कॅबिनेट जी आहे ती त्यांच्या शासन निर्णयापेक्षा कुठेतरी महायुती सरकारमध्येच एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत की काय अशी परिस्थिती झाली होती आणि याच संदर्भात जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहा यांच्याशी तर चर्चा करतीलच मात्र त्याचबरोबर जे दिल्ली भाजप आहे, दिल्ली भाजपचं जे हायकमांड आहे त्याच्यासोबत सुद्धा चर्चा करतील आणि दुसरीकडे जर बिहारच्या मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील तर कुठेतरी महायुतीचं एक मजबूती, महायुतीचा एकोपा जो आहे त्याचा एक मेसेज संपूर्ण देशभर जाईल। ठीक आहे ज्योत्स्ना, तू सोबत राहा। आणखी एक बातमी आहे त्याबद्दल तुझ्याकडून आणखी